भुसावळात परिवर्तनाची लाट, जळगावातही पुनश्च संतोष चौधरींचा जादू चालणार, चर्चा. माजी आमदार मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रकृतीमुळे भुसावळात माजी आमदार संतोष चौधरी यांनी 2025च्या निवडणुकीत सूत्र आपल्या हाती घेऊन सलग 4 वेळा निवडून येणारे आमदार व मंत्री यांना मात देऊन स्थानिक राजकीय चित्र बदलवून आपले वर्चस्व गाठल्याने त्यांना जळगाव महानगरपालिकांची धुरा त्यांच्या हातात पक्षप्रमुखांनी दिली आहे आणि जळगावातही राजकीय चित्र बदलणार असेही बोलले जात असून जळगावच्या राजकारणातील किंगमेकर चौधरी ठरणार हे निश्चितच असल्याचे बोलले जात आहेत. संतोष चौधरी यांची राजकीय कारकिर्दी ही शिवसेनेतून झाली होती, परंतु भुसावळात ते शिवसेना स्थानिक पदाधिकारी यांची कूटनीती बघता चौधरींनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत त्यावेळेस राका पक्षात म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चौधरींनी स्थानिक समर्थकांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीने राखाची धुरा त्यांनी सांभाळली आणि एकीकाळचे काँग्रेस व शिवसेनेच्या गडाला खिंडार देत त्यांनी त्यावेळेस राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण केले होते. त्यांची त्यावेळेस खंबीरपणे सर्वप्रथम शाखा ही मुस्लिम पटेल राजू चौधरी व राजू देशमुख हे दोघेही मावस व बुवा बंधुत्व यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून राखाची पहिली व दुसरी शाखा बहुसंख्य कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करून त्यांना साथ दिली होती आणि काही समर्थकांच्या बळावर नगराध्यक्षपासून ते आमदारकीचा बहुमान राखाच्या वाटावात आले. तदनंतर जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव देवकर यांना संतोष चौधरी यांनी मतदारसंघ पिंजून गळ्यात आमदार म्हणून विजयाची माळ टाकली आणि भुसावळसह जिल्ह्यात राखाचे बोलबाला दिसून आले होते. परंतु चौधरींच्या नावाने राजू चौधरी व राजू देशमुख बंधू वगळता सर्व खंदे समर्थक हे नावलौकिक झाले होते आणि त्यांनी छुपी खेळीतून चौधरींना मागे टाकत पुढे निघाले. पण चौधरींनी हिंमत न हारता पुनश्च ते दिवस आणून भुसावळकरांना न्याय देण्याची त्यांची जिद्द होती. अनेकांनी चौधरींचे राजकीय अस्तित्व संपल्याचा भास आता संपुष्टात आले असून पुनश्च चौधरींनी भुसावळात परिवर्तन घडवून आणल्याने पुनश्च ती घोडचूक ते करणार नाही याची भान ठेवून आज ते पूर्वीचे समर्थकांना मान देणारच अशी चर्चांना उधाण आले असून पूर्वीही जळगाव मनपात त्यांनी बदल घडवून आणले होते व आजही त्यांच्या हाती धुरा दिल्याने जळगाव मनपात परिवर्तन आल्याशिवाय राहणार नाही हे काळ्या दगडावरील रेख मानली जात असल्याची जळगावात चर्चांना उधाण आले आहेत. बरेच इकडे तिकडे गेलेले पुनश्च तुतारी सह पंजाची वाट धरणार हे निश्चितच मानले जात आहेत आणि आता तरी जुने समर्थकांना न्याय मिळणार असेही बोलले जात आहेत.